Modi concluding his first address to the nation after entering his third term as the leader of the government in the country. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करत असताना विविध क्षेत्रामध्ये सरकार कशा पद्धतीने काम करतंय, कोणकोणत्या योजना आणतंय आणि आतापर्यंत काय काय उपलब्ध केलेलं आहे त्या संदर्भातली सविस्तर माहिती पंतप्रधान मोदी यांच्याकडून देण्यात आलेली आहे आणि यासोबतच घराणेशाहीवर सुद्धा त्यांनी टीका केलेली आहे. शेती, वैद्यकीय क्षेत्र, महिलांचा विकास या सर्वच मुद्द्यांवर सरकार करत असलेल्या कामाबद्दल त्यांनी यावेळेला लाल किल्ल्यावरून संबोधित केलेलं आहे. Memorable and a proud moment for all these school children from the three wings of the National Cadet Corps and the NSS, and here the VIP enclosures, the Indian hockey team, in fact today is a celebratory day for every Indian living across and inhabiting the many dimensions of our multicultural and multilingual nation, and also across the myriad time zones of our deeply interconnected world. And as we come together today, we celebrate many things. We celebrate our achievements, resilience, our freedom fighters and soldiers, and of course all those who serve with integrity and diligence this diverse, tolerant, complex, vibrant, paradoxical and incredible nation we call home. जगात भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. देश करत असलेला विकास, विविध क्षेत्रामध्ये करत असलेल्या उपाययोजना या संदर्भातली माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून दिली आणि विकसित भारत करण्याच्या दृष्टिकोनातून देशाचं पडत असलेलं पाऊल आणि त्या संदर्भातला रोड मॅप त्यांनी या ठिकाणी सांगितलं. यहां से प्रस्थान कर रहे हैं, राष्ट्र को विकसित बनाने के संकल्प का आह्वान और उस आह्वान को रेखांकित करते हुए आज प्रधानमंत्री देश का स्वाधीनता दिवस और युवा शक्ति का आह्वान, हर देशवासी का आह्वान कि सन 2047 तक भारत को विकसित राष्ट्र बनाना है, विकसित भारत बनाना है. The Central Court, which has seen the passage of time and the passage of dignitaries. यंदाच्या स्वातंत्र्य दिनाची थीम आहे ती म्हणजे विकसित भारत आणि 2047 पर्यंत देशाला विकसित भारत बनवण्याच्या दृष्टिकोनातून ही थीम ठेवण्यात आलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून काय काय उपाययोजना देश पातळीवर सुरू आहेत, सरकारकडून केल्या जात आहेत त्या संदर्भातला रोड मॅपच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणाहून देशाला संबोधित करत असताना सांगितलेला आहे. त्यांचा ताफा आता लाल किल्ल्यावरून निघतोय. ग्लोबल विकासामध्ये भारताचं एक महत्त्वाचं स्थान निर्माण झालंय. भारतातून होणाऱ्या निर्यातीमध्ये मोठी वाढ झालेली आहे. विविध क्षेत्रामध्ये भारत कशा पद्धतीने प्रगती करतोय. संबोधित किया राष्ट्र के 78वें स्वाधीनता दिवस समारोह के अवसर पर न केवल उन्होंने भविष्य की प्राथमिकताओं को रेखांकित किया, देश के सामने जो चुनौतियां हैं उनकी ओर इशारा किया, बल्कि लगातार तेज रफ्तार से आगे बढ़ती भारतीय अर्थव्यवस्था, अलग अलग क्षेत्रों में भारत की प्रगति, उसे भी रेखांकित किया और उसे और ज्यादा रफ्तार देने के लिए किन चीजों की आवश्यकता है उस पर भी माननीय प्रधानमंत्री महोदय ने बल दिया. यहां उपस्थित जनसमूह को अभिवादन प्रेषित करते हुए माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी लाल किले की प्राचीर के ठीक सामने जो युवा भारत, एक मिनी युवा भारत जो उपस्थित हुआ है, जो विकसित भारत 2047 की झलक पेश कर रहा है, उसके ठीक सामने से गुजरता हुआ प्रधानमंत्री महोदय का ये काफिला. और अब इस युवा शक्ति के मन में उत्सुकता बढ़ती हुई, क्योंकि प्रधानमंत्री की कारों का काफिला धीमा होता हुआ ज्ञान पथ के सामने आज इन युवाओं ने यहां माय भारत
लोगों की आकृति बनाई, एक संदेश दिया देश भर में उन सभी युवाओं को कि अगर आप कुछ ऐसा करना चाहते हैं कि जिसके बारे में चर्चा हो, जिसकी प्रशंसा हो, तो वो है देश निर्माण। वो होता है अनुशासन से, प्रतिबद्धता से। यही पाठ इन युवाओं ने पढ़ा है जो एनसीसी के कैडेट्स हैं और एनएसएस के वॉलंटियर्स हैं, और उसी पाठ का संदेश आज युवाओं को देते हुए प्रधानमंत्री अब इस युवा शक्ति के बीच So this has become a customary tradition with Prime Minister Modi. लाल किल्ला ज्या ठिकाणाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं त्याच्याबरोबर अगदी समोरच तरुण जे आहेत, युवा पिढी, उद्याचं भवितव्य, त्यांच्याकडून माय भारत एक मानवी आकृती जी आहे ती तयार करण्यात आलेली होती आणि याच तरुणांची भेट घेण्यासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः या ठिकाणी आलेले आहेत. विद्यार्थ्यांसोबत ते या ठिकाणी संवाद साधतायत, बोलतायत. मोदींचा हाच एक स्वभाव जो आहे तो सर्वांचं लक्ष वेधून घेत असतो. ज्या ज्या वेळेला असे मोठे सोहळे होतात, कार्यक्रम होतात, तर त्या कार्यक्रमामध्ये सहभागी लोकांसोबत, तरुणांसोबत, प्रत्येक व्यक्तीसोबत संवाद साधण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि त्याचीच प्रचिती आज पुन्हा एकदा या ठिकाणी येते. National Day celebrations like today ensure the participation. देश 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना देशभरामध्ये उत्साह जो आहे तो पाहायला मिळतोय आणि empowering them and embedding in them love and उद्याची युवा respect पिढी for their ही country. अत्यंत महत्त्वाची आहे देशाच्या Freedom भवितव्यासाठी. today is a birthright for all born and brought up. युवा पिढी हीच आपल्या देशाची ताकद आहे. यंदा लाल किल्ल्यावर 18,000 मान्यवरांना निमंत्रित करण्यात आलेलं होतं आणि त्याच्यामध्ये तरुणांची संख्या फार मोठी आहे. विद्यार्थी आणि शिक्षक यांची संख्या लक्षणीय आहे. जवळपास 4,000 विद्यार्थी आणि शिक्षकांना या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आलेलं होतं. देशाची पुढची वाटचाल विद्यार्थ्यांचा विविध क्षेत्रामध्ये असलेला वावर, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना प्रोत्साहन दिलं जावं, याच उद्देशानं विद्यार्थ्यांना, शिक्षकांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आलेलं होतं. आणि हे विद्यार्थी जे आहेत ते म्हणजे एनसीसी कॅडेट्स आहेत आणि त्यांच्या माध्यमातून माय भारत ही एक मानवी आकृती जी आहे ती तयार करण्यात आलेली होती तिरंगा रंगामध्ये. आणि याच विद्यार्थ्यांसोबत संवाद साधतायत पंतप्रधान नरेंद्र मोदी. The true essence lies in the personal, the heartfelt, and the extraordinary touch of a leader who makes each individual feel like a cherished part of our nation's journey. माननीय प्रधानमंत्री महोदय, देश की युवा शक्ति के बीच कभी प्रत्यक्ष संवाद कर रहे हैं, कभी परोक्ष रूप से संवाद कर रहे हैं. राष्ट्रीय कैडेट कोर सदैव अनुशासन और राष्ट्रीय गौरव का स्तंभ रहा है. उसके 2000 कैडेट जो देश के अलग अलग स्कूल से आए हुए हैं, विद्यालयों से आए हुए हैं, वे यहाँ पर उपस्थित हैं और अनुशासन उन्होंने नहीं छोड़ा है. देश के सर्वोच्च नेतृत्व को अपने बीच में देखकर वो आह्लादित हैं, प्रफुल्लित हैं, प्रसन्न हैं, लेकिन साथ ही अनुशासित अंदाज में माननीय प्रधानमंत्री महोदय के अभिवादन का जवाब दे रहे हैं. और प्रधानमंत्री महोदय भी बिल्कुल इस बात को सुनिश्चित कर रहे हैं कि हर कोने तक वो पहुंचे, इस युवा शक्ति के बीच उन्हें देश के सर्वोच्च नेतृत्व की मौजूदगी का, उसकी नजदीकी का एहसास कराएं और देश के सामने जो चुनौतियां हैं, जो प्राथमिकताएं हैं, जिनका उन्होंने अपने संबोधन में उल्लेख किया है, उसे युवा शक्ति अपने अंदर आत्मसात करे. अब आप देखें, नजदीक से नजदीक वे जाना चाहते हैं, हर कोने पर, हर एनक्लोजर के बीच में जाकर के अभिवादन स्वीकार करते हुए देश के उन
भविष्य के कर्णधारों का, जिन पर भारत के भविष्य का भार टिका हुआ है। प्रधानमंत्री को अपने बीच पाकर ये युवा बेहद उत्साहित और जोरदार तरीके से लगातार उनका स्वागत कर रहे हैं। जब प्रधानमंत्री युवाओं का आह्वान करते हैं कि विकसित भारत बनाने के लिए रात दिन प्रयास में जुट जाओ, तो युवाओं को भी भरोसा होता है कि वो ये कर सकते हैं। आप में कुछ विलक्षण प्रतिभा है, ये समझने के लिए प्रेरणा भी जरूरी होती है। उस शक्ति को जागृत करने की जरूरत होती है। भारत 2047 तक विकसित राष्ट्र बनाना है तो बन जाएगा, इसी युवा शक्ति के बल पर और सही मार्गदर्शन से। In fact, today, as the Prime Minister was taking stock of our growth and achievements, our sense of pride is accompanied by the realization of the milestones we have yet to achieve, of landmarks and turning points we need to arrive at, so that words like independence and freedom take on true meaning for every Indian down the line. And these are the young people that are going to crest those heights. These या are the सोहळ्यासाठी young जे people विद्यार्थी उपस्थित आहेत that are going to त्यांच्याशी ensure हस्तांदोलन करतायत, त्यांची भेट घेतली आहे, काही विद्यार्थ्यांची विचारपूस देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे। देश हाच प्रथम हा संकल्प घेऊन आमचं काम सुरू असल्याचं संबोधनात मोदी काही वेळापूर्वी म्हणाले। आणि मोठ्या संख्येने ज्यांनी उल्लेखनीय कार्य केलंय ते विद्यार्थी उपस्थित आहेत लाल किल्ला परिसरात। त्यांची भेट घेतलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, काही विद्यार्थ्यांसोबत हस्तांदोलन देखील केलेलं आहे। And now, of course, the Prime Minister going into the enclosures. अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या लाल किल्ल्यातल्या संबोधनातून भाष्य Reaching केलं। out in many ways. आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष एक झलक बघण्यासाठी लोकांमधला हा उत्साह दिसतोय। लाल किल्ल्यावरचं संबोधन झाल्यानंतर राष्ट्रगीताने या सोहळ्याचा समारोप झालाय आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थितांच्या भेटीगाठी घेत आहेत। Hope in our home, we foreground the present. सामान्य नागरिक देखील मोठ्या संख्येने जमलेले आहेत। हा सोहळा याची देही याची डोळा बघण्यासाठी। Life in our home, this motherland that is protectively and with pride nurtured a civilization that is as timeless as it is dynamic, as ancient as it is modern, and as simple as it is complex. And as we can see, celebrations bring us together. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्पर्श करण्यासाठी देखील चढाओढ बघायला मिळते दुतर्फा, आणि त्यातल्या काही जणांशी हस्तांदोलन देखील पंतप्रधान मोदींनी केलेलं आहे। We are a resilient nation, and the future is ours to manifest. Prime Minister, with a beaming smile and an open heart, देशाच्या पंतप्रधानांसोबत takes a हस्तांदोलन moment to करणं interact personally with the crowd. सामान्य His माणसासाठी genuine अविस्मरणीय warmth ठरतो। and approachable demeanor creates a powerful connection with the people, आणि हाच क्षण reflecting कॅमेरा his deep टिपण्यासाठी देखील commitment to being in गर्दी touch बघायला with मिळते आणि those he प्रत्येकाने आपले serves. मोबाईल वर काढलेले For आहेत। those fortunate enough to be in the crowd today, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठीची चढाओढ दिसते आहे दुतर्फा। sight of their leader, अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते, त्याचबरोबर सामान्य नागरिक देखील या सोहळा बघण्यासाठी उपस्थित आहेत। आणि जिथे जनसामान्यांच्या बसण्याची व्यवस्था केलेली आहे तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोहोचले आहेत आणि काही जणांशी हस्तांदोलन देखील केलेलं आहे आणि सगळ्या उपस्थितांना पंतप्रधान मोदींनी नमन केलंय। लाल किल्ला भागातली दृश्य आहेत। लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदी यांनी संबोधन केलंय, अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलंय। पंतप्रधान मोदींनी 2036 मध्ये होणारा ऑलिम्पिक भारतात घेण्याचा आपला प्रयत्न असल्याचंही मोदी म्हणाले। प्रधानमंत्री स्वयं लोगों के बीच जाते हैं और जो उत्साह, जो जोश उनमें है, उसके लिए शब्द कम है। आप स्वयं देखिए।
touching hands, touching hearts, and touching lives. In fact, as we see the diversity in the crowd, as we see the youthfulness in the young children we saw earlier, देशातली जी विविधता आहे तीच विविधता इथे उपस्थित असलेल्या जनसमुदायामध्ये देखील दिसते आहे. and today it is considered हा सगळा सोहळा अनुभवण्यासाठीचा उत्साह, तो आनंद, त्या भावना या शब्दातीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत हस्तांदोलन करण्यासाठी आणि आता काही विद्यार्थ्यांची विचारपूस पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात. मेमरीज वेगवेगळ्या क्षेत्रात देशभरात उल्लेखनीय कामगिरी ज्यांनी केलेली आहे, वेगळ्या कामातून काहीतरी ठसा उमटवलाय, अशांना आमंत्रित करण्यात आलं होतं हा सोहळा पाहण्यासाठी. आणि त्यातल्या काही वेगवेगळ्या वर्गांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला, विचारपूस केलेली आहे. आणि त्यातलेच हे काही विद्यार्थी होते. India homes by our camera people and our team here. इस वर्ष के स्वाधीनता दिवस समारोह को सैन्याच्या वेशात एक चिमुकला देखील या गर्दीमध्ये दिसतोय. त्याच्यासोबत खास शेक हँड पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेला आहे. पर्व का हिस्सा बनने के लिए वडील कडेवर घेऊन या चिमुकल्याला कडेवर घेऊन या सोहळ्यात सहभागी झाले. और उन सभी के लिए आज का ये मौका, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पारख्या नजरेने बरोबर हेरलं आणि त्यांनी देखील या छोट्या सोल्जरला शेक हँड केलेला आहे. देश के माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी उनके बीच वेगवेगळे पंथ आहेत, धर्म आहेत, उनसे प्रत्यक्ष संवाद चाहता है. हर कोई उनके साथ सेल्फी चाहता है, हर कोई उनसे हाथ मिलाना चाहता है. ऐसा मौका कहाँ मिलता है? ऐसे मौके जीवन में कहाँ आते हैं जब आप अपने देश के सर्वोच्च नेतृत्व को, विश्व के यशस्वी नेतृत्व को अपने बीच पाते हैं. आज के राष्ट्रीय पर्व की सार्थकता इन सभी लोगों के लिए जो इस ऐतिहासिक अवसर का साक्षी बन रहे हैं, गवाह बन रहे हैं, उसमें समाहित हो रहे हैं, शामिल हो रहे हैं, उन सभी के लिए एक बहुत ही गौरवपूर्ण, कभी न भुलाने वाला मौका है. और आप देख सकते हैं माननीय प्रधानमंत्री महोदय किसी को भी निराश नहीं करना चाहते. वो सबसे संवाद करना चाहते हैं. सुरक्षा कर्मियों के लिए थोड़ा चुनौतीपूर्ण होता है ये माहौल, और ऑफ कोर्स यकीनन कैमरा पर्सन्स के लिए भी, क्योंकि उन्हें ये दृश्य लगातार आप तक पहुंचाने हैं सुचारू रूप से. लगातार ये दृश्य और अलग अलग एंगल से प्रधानमंत्री जिन जिन एनक्लोजर्स में जा रहे हैं, और अगर शब्दों में कहें कि जहां तक संभव हो सकता है उससे भी आगे बढ़कर प्रधानमंत्री लोगों से मिल रहे हैं, उनके बढ़े हुए हाथों को स्पर्श कर रहे हैं, और ये यादें बन रही हैं, यादें संजो रहे हैं. कहीं वो कैमरों में कैद हो रही हैं और कहीं मानस पटल पर जीवन भर के लिए अंकित हो रही हैं. सफल होता हुआ आज का ये स्वाधीनता दिवस समारोह चेहरों की मुस्कान बता रही है कि उनके मन की खुशी उनके चेहरों से किस तरह व्यक्त हो रही है. It appears that for the Prime Minister, these interactions are not mere formalities. They are cherished moments that underscore his dedication to engaging with citizens from all walks of life. आपल्या देशातल्या सर्वोच्च नेत्याला अवघ्या काही अंतरावरून बघणं, त्याला स्पर्श करणं, हा क्षण आयुष्यात वारंवार येत नाही. त्यामुळे हा क्षण पुरेपूर जगून घेण्याचा प्रयत्न आता जनसामान्यांचा दिसतोय. आणि पंतप्रधान मोदी देखील सर्वसामान्यांमध्ये जाऊन या उत्साहाची, या आनंदाची दखल घेत आहेत. अनेकांसोबत हस्तांदोलन करतायत. And Prime Minister Modi is gifted indeed. Indian democracy at its finest on display. An Indian democracy